आय एम सॉरी अभिज्ञा, खरंच मला माफ कर ग. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू लग्नाला नाही नाही म्हणत असताना मी तुला फोर्स केला. मला खरंच माफ कर. उर्वी असं काय बोलतेस? यात तुझी काहीच चूक नाहीये. तू तर माझा चांगलाच विचार करत होतीस, पण आता जे काही सत्य आहे ते मला जाणून घ्यायलाच हवं. अभिराज तर मला काही सांगत नाहीये. मलाच काहीतरी करावे लागेल. अभिज्ञा, जे काय करशील ते पूर्णपणे विचार करून कर. आणि हो, मी तुझ्यासोबत आहे. कधीही काहीही गरज पडली तर मला कॉल कर. उर्वी. अभिज्ञा तिथून निघाली. अभिराज बाहेर कोणाशी तरी बोलत होता. त्याचं बोलणं संपलं आणि दोघे घराकडे निघाले. घरी पोचल्यानंतर सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते. आई, दादू वहिनी आलेत. कनिका. अरे बसा जेवायला. माधवी, अभिराजची आई. अभिराज जेवायला बसला. अभिज्ञा किचनमध्ये गेली. कनिका, मला तुला काही विचारायचंय. हा, बोल ना वहिनी. तुझा दादू ऑफिसला जातो ना ग. हे ऐकून कनिका हसायला लागली. तू का हसतेस कनिका? बोल ना. तुझा दादू काहीच करत नाही का? वहिनी, तुला काहीच कसं माहीत नाही ग दादूबद्दल? तुला सगळं माहिती असायलाच हवं ना. तो काहीही काम करत नाही. दिवसभर हुंदळत असतो. त्याला कोणी काही सांगितलं तर तो हेच म्हणतो, मला काय गरज आहे काही करण्याची? कारण घरचे सगळे कमावते आहेत. काका, बाबा, मोठा दादा सगळे काम करतात. फक्त हा आयता खातो. हे सगळं ऐकून अभिज्ञाचे डोळे पाणावले. काय झालं वहिनी बोल ना ग, काय झालं? तू चल माझ्यासोबत. असं म्हणून अभिज्ञा कनिकाला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिने कनिकाला त्याची पहिली भेट कशी झाली, तो कोणाच्या बंगल्यावर घेऊन गेला होता, सगळं सांगितलं. अभिराजने कधीच कुठला विषय काढलेला नव्हता. कधीच त्याने त्याच्या नोकरीबद्दल सांगितलं नाही, फॅमिलीबद्दलची सांगितलं नाही. पण त्याच्या राहणीमानावर, त्याच्या वागण्यावरून असंच वाटायचं की तो कुठंतरी चांगल्या कंपनीत जॉबला असेल. हा माझा खूप मोठा गैरसमज होता. नाही ग वहिनी, तो खरंच काही काम करत नाही. आळशी आहे तो. अभिज्ञाला खूप त्रास झाला. तिने जे काही स्वप्न रंगवलं होती ती स्वप्न धुळीला मिळाली होती. त्या रात्री अभिज्ञा न जेवता झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेला अभिराजचे बाबा त्याला बोलले, अभिराज, मला असं वाटतं तू माझ्यासोबत ऑफिसला यावंस, माझ्या देखरेखीखाली काम करावंस, त्यातून काही नवीन शिकावं. असा दिवसभर घरी बसून काय करणार आहेस? पण बाबा, हे बघ, आता तुझं लग्न झालं, तुझी बायको घरात आली, तुझी जबाबदारी वाढली, तुला घरात काही ना काही हातभार लावावा लागेल. पण बाबा, अभिज्ञाची नोकरी आहे ना, ती घरात हातभार लावेल. मग तू काय बायकोच्या जीवावर जगणार आहेस? पण मला कमवायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहात ना, आणि आपल्याकडे पैशाची कमी नाही. अभिराज तिथून उठून गेला. हळूहळू घरी कुरबुर सुरू झाली. हा काहीच कमवत नाही, घरात बायको आणून ठेवली, आपलंच चुकलं, आपण याला परवानगी द्यायला नको होती. महिन्याभराने अभिज्ञाने ऑफिस जॉईन केलं. ती दिवसभर ऑफिसमध्ये असायची, मग घरी येऊन काम करून झोपायची. एका रात्री अभिराज खूप उशिरा आला. अभिज्ञा झोपली होती. त्याने चेंज केलं आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला. तिच्या गालावरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. त्याच्याकडे बघून ती पटकन उठून बसली. काय करतोयस अभिराज? अभिज्ञा थोडी चिडून बोलली. प्रेम करतोय माझ्या बायकोवर. अभिराज, दूर हो. तिने त्याला दूर ढकलले. तसा तो जोरात ओरडला. अभिज्ञा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का असं वागतेस तू? माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझ्याशी खोटं बोललास. तू काहीच का सांगितलं नाही मला? तू लपवलंयस सगळं माझ्यापासून. का नाही सांगितलं की तू नोकरी करत नाहीस, तू काहीच करत नाहीस? का लपवलं सगळं माझ्यापासून? अभिराज खाली मान घालून उभा होता. असा ठोंब्यासारखा उभा राहू नकोस अभिराज. आज मला सगळं ऐकायचं आहे. तू जे काही वागलास माझ्याशी त्याचे मला उत्तर हवंय. माझ्यापासून सगळं लपवलंस का? बोल अभिराज, बोल. हो, सगळं लपवलं मी तुझ्यापासून. तो बंगला माझ्या मित्राचा होता, पण तरीही त्यावेळी तू विचारल्यावर मला काही सुचलं नाही. तुला तो बंगला माझा वाटला आणि मला तुला काही कळू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गप्प बसलो. माझ्या घरच्यांची पण भेट घडवून दिली नाही. माझ्या नोकरीबद्दल तुला सांगितलं नाही, कारण मला भीती होती. हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं बघितल्यावर तू जर मला नकार दिलास तर काय? मी तुला खरंच नकार दिला असता. असं बोलू नकोस अभिज्ञा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जर मला नकार दिला असतास तर मी राहू शकलो नसतो, तुझ्या विना जगू शकलो नसतो. त्या रात्री पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं, ओली चिंब भिजलेली तू, चाफे कळीना, गालावर ओघळलेले अश्रू, सगळ्यांच्याच प्रेमात पडलो मी. ते म्हणतात ना, लव ॲट फर्स्ट साईट, तसंच काहीसं झालं. मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मलाच कळले नाही. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असायचीस. माझ्या नजरेसमोर मला फक्त तू हवी होतीस.
माझ्या बोलण्यात तू असायचीस, माझ्या अवतीभोवती फिरायचीस, मी जिथे आहे तिथे तू दिसायचीस. मी काही काही कारणे शोधून तुला भेटायला यायचो, तुझ्याशी बोलायचो. हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं कारण मला तुला गमवायचं नव्हतं. मी खोटं काही बोललो नाही. असं बोलून अभिराज तिच्यासमोर गुडघे टेकून रडायला लागला. माफ कर मला अभिज्ञा, मला तुला फसवायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता, पण मला तुला गमवायचंही नाहीये. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अभिज्ञाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला उठवलं, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. खरंच माझ्यावर प्रेम करतोस? त्याने होकारार्थी मान हलवली. माझ्यासाठी तू काहीही करू शकतोस? त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग आता तू मला प्रॉमिस कर की तू काहीतरी काम करशील, असा दिवसभर घरी रिकामा बसणार नाही. मी प्रयत्न करेन, नक्की प्रयत्न करेन. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी अभिराज तयार झाला. अभिज्ञा, आज मी नोकरी शोधायला जाणार आहे. बेस्ट ऑफ लक डिअर. दोघेही सोबत निघाले. बाईकवर दोघांनी खूप गप्पा मारल्या. अभिज्ञा आनंदात होती. अभिराजला जॉब मिळेल असं विश्वास तिला वाटत होता. अभिज्ञाचं ऑफिस आलं. बाय, भेटू संध्याकाळी. बेस्ट ऑफ लक. बाय. अभिराज 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला, पण काही होऊ शकलं नाही. संध्याकाळी तो परत तिला न्यायला आला. झालं काही काम? नाही. इट्स ओके. तू असा नर्वस होऊ नकोस, प्रयत्न करत राहा, तुला जॉब नक्की मिळेल. दोघेही निघाले. वाटेत दोघांनी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाताना अभिज्ञाचे डोळे भरून आले. अभिज्ञा भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून अभिराजने विचारलं, काय झालं अभिज्ञा? तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? अगं मी प्रयत्न करतोय ना. तू असंच वागणार आहेस का माझ्याशी? माझ्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू नाहीत. इथेच मी आर्यनसोबत आईस्क्रीम खायला यायचो. आज पुन्हा इथे आले ना म्हणून आर्यनची आठवण आली. त्याच्या आठवणीचे अश्रू आहेत. सॉरी. अरे इट्स ओके. दोघेही घरी गेले. रात्री अभिज्ञाने उर्वीला कॉल केला. अभिराज असं का वागला हे तिला सांगितलं. अभिज्ञा, तू त्याच्या आईबाबांशी या विषयावर का बोलली नाहीस? उर्वी, अगं मी त्यांना काय विचारू आणि कसं विचारू? त्यांना बोलूनही काय अर्थ गं? मला असं वाटतं अभिराजने स्वतःच्या पायावर उभं राहावं. अभिज्ञा, होईल सगळं नीट, तू काळजी करू नकोस. चल भेटू उद्या. बाय. उर्वीने फोन ठेवला. अभिज्ञा फोनवर बोलून येईस्तोवर अभिराज झोपलेला होता. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर अभिज्ञाने अभिराज समोर पुन्हा विषय काढला. अभिराजकडे बघून, आज जाणार इंटरव्ह्यूला? बघतो नाही, तुला जावं लागेल. एक दिवस गेल्याने काही होत नाही. नोकरी अशीच मिळत नाही, खूप प्रयत्न करावे लागतात. अभिराज वैतागून, जातो ग, उगाच किटकिट करू नकोस. तू वैतागून का बोलतो आहेस? मी वैतागून बोलत नाही आहे, पण मी आज नाही जाणार, उद्या बघतो. असं म्हणून तो नाश्ता करता करता उठला. सुनबाई, का त्याला त्रास देत असतेस? तो म्हणतो ना जाईल तर जाईल. माधवी, पण आई, आपण जर त्याला असंच पाठीशी घालत राहिलो ना तर तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही. अभिज्ञा, सुनबाई, ती बोलते ते बरोबर आहे, तू त्याच्या मागे लागू नकोस. अभिराजचे बाबा. अभिराज उठून आत गेला. मागोमाग अभिज्ञा पण गेली. काय चाललंय अभिराज? काहीही नाही, पण मला आज जायचं नाही आहे. तू हट्ट करतो आहेस. अभिराज अभिज्ञाच्या जवळ आला. तिचा हात हातात घेतला. तिच्या गालाचं चुंबन घेतलं. तू जा आता, मी तुला न्यायला येतो. अभिज्ञा शांत झाली आणि ऑफिसला गेली. संध्याकाळी अभिराज मित्रांसोबत दारू पिऊन घरी आला. त्याला या अवस्थेत बघून अभिज्ञाचं डोकंच फिरलं. तिचा राग डोक्यात गेला. हाय डार्लिंग. तो अगदी तिच्या जवळ आला. तिने त्याला दूर केलं. तू दारू पिऊन आलास? नाही ग जानू, माझी डार्लिंग, मी दारूला हात सुद्धा लावत नाही. अभिराज, आता गप्प झोप. मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. उगाच मला वाद घालायचा नाही आहे. तो बेडवर पडला आणि लगेच झोपला देखील. अभिज्ञाने त्याच्या पायातले शूज काढले आणि त्याला व्यवस्थित झोपवलं. ती मात्र विचार करत राहिली. काय झालं माझ्या जीवनाचं? काय काय घडतंय माझ्या आयुष्यात काहीच कळत नाही आहे. काहीच चांगलं घडत नाही आहे. आधी आर्यन मला सोडून गेला आणि आता हा अभिराज, हा तरी असा का वागतो आहे? अभिज्ञा विचाराच्या गर्तेत अडकली. रात्रभर ती विचार करत बसली. पहाटे तिला झोप लागली. ती झोपली असताना अभिराजने तिच्या ओठाची कीस घेतली. तशी ती उठून बसली. अभिराज, वेडा आहेस का तू? दचकली ना मी. गरमागरम कॉफी, पटकन फ्रेश हो आणि कॉफी घे. आज पहिल्यांदा अभिराज तिच्यासाठी कॉफी घेऊन आला होता, त्यामुळे तिला छान वाटलं होतं. ती फ्रेश झाली. ऑफिसला गेली. रोज ऑफिसला जाणे येणे तिचं रुटीन झालं होतं. दिवस भराभर समोर सरकत होते. 2 महिने होऊन देखील अभिराजला नोकरी मिळाली नव्हती. आता अभिज्ञाची चिडचिड व्हायला लागली होती. ती कधी कधी त्याला खूप बोलायची.
तिला असं बोलताना बघून एक दिवस तिची सासू बोलली, काय इतकं बोलतेस ग त्याला, मिळेल ना त्याला नोकरी. आई, त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. आता तुम्ही त्याची बाजू घेताय. उद्या जाऊन तुम्हीच मला बोलता की तुझा नवरा तर रिकामटेकडा आहे, काहीच कमवत नाही. दोघींमध्ये वाद होतो आणि दोघींमध्ये आबोला होतो. दोघीही एकमेकींशी बोलत नाहीत. अभिराजला हे सगळं आवडत नव्हतं, पण त्याला घरात वाद नको म्हणून तो गप्प असायचा. त्याचा अभिज्ञावर खूप प्रेम होतं म्हणून तो तिला काही बोलायचा नाही. बघता बघता लग्नाला 6 महिने झाले. अभिज्ञा आणि अभिराजच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर फुलायला लागला. अभिज्ञा आई होणार आणि अभिराज बाबा या बातमीने अभिराज खूप आनंदी झाला. तू खरंच सांगते आहेस अभिराज. तिने होकारार्थी मान हलवली. त्याने तिला वर उचललं आणि गोल गोल फिरवलं. अभिराज बस कर, मला चक्कर येईल. त्याने तिला खाली उतरवलं. मी तुला सांगू शकत नाही आहे मला किती आनंद झाला आहे. त्याने तिला घट्ट मिठी मारली. आय एम सो हॅप्पी अभिज्ञा. दुसऱ्या दिवशी दोघेही चेकअपला गेले. डॉक्टराने 3 महिने पूर्णपणे आराम सांगितला. पण डॉक्टर, मी जॉब करते, मला तर रोज जावं लागेल. हे बघ अभिज्ञा, तुझी पहिली वेळ आहे आणि तुझं गर्भ नाजूक वाटत आहे. उगाच काही कमी जास्त नको व्हायला म्हणून मी तुला पूर्णपणे आराम करायला सांगते आहे. सुरुवातीचे 3 महिने आराम कर, त्यानंतर तू तुझा जॉब कंटिन्यू करू शकतेस. डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका, हिची संपूर्ण जबाबदारी माझी. मी हिची काळजी घेईन, क्लासलाच त्रास होऊ देणार नाही. अभिराज पटकन बोलला. दोघे घरी आले. घरी आनंदाची बातमी सांगितली. सगळे खूप आनंदित झाले. न बोलणाऱ्या सासूने पण तिला आशीर्वाद दिला, तिची दृष्ट काढली. पण नंतर त्यांना कळलं की अभिज्ञा ऑफिसला जाणार नाही आहे. आता 3 महिने तरी ती घरीच आराम करणार आहे. या गोष्टीने सगळ्यांचे हावभाव आणि वागणूक बदलली. कनिका तेवढी बरी वागायची. सकाळी सगळे नाश्ता करायला एकत्र बसले. अभिराज आणि अभिज्ञा पण बसले. नाश्त्याला उपमा बनवलेला होता. अभिज्ञा अभिराजच्या कानात हळूच बोलली, अभि, मला उपमा खायची इच्छा होत नाही आहे. दुसरं काही आणून देशील? काय खाणार आहेस? काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आहे. ओके, आपण एक काम करू, बाहेर जाऊया, मग तुला जे हवं ते तू खा. ती लगेच आनंदी झाली. बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या वहिनीने टोमणा मारला. बघा सासूबाई, बायकोचे कसे चोचले पुरवले जात आहेत. आता हिला घरचा नाश्ता नको, बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं आहे. बाहेर जायला आणि काही खायला पैसे खर्च करावे लागतात, याची आठवण करून द्यावी लागेल यांना. आता ही 3 महिने घरीच राहणार म्हणजे 3 महिन्याचा पगारही मिळणार नाही. याचा खर्च कसा चालणार? आतापर्यंत आपण यांचे चोचवले पुरवले आणि यांच्या बायकोचेही पुरवावे लागतील. वहिनीचं बोलणं ऐकून अभिज्ञाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अभिराजच्या लगेच लक्षात आलं. त्याला बघवलं नाही. तो लगेच वहिनीला बोलला, वहिनी, अगं काय बोलतेस तू? काय खोटं बोलत आहे? अभिज्ञा रडत उठून खोलीत गेली. तोही तिच्या मागे मागे गेला. अभिज्ञा खोलीत गेली आणि रडत बसली. मागे होऊन अभिराज आला. तिच्या बाजूला बसला. अभिज्ञा, प्लीज रडू नकोस ग. अशा अवस्थेत रडणं बरोबर नाही. आपला बाळाला रोडकं बनवायचं आहे का तुला? तो गंमत करण्याच्या सुरामध्ये बोलला. अभिराज, तुला गंमत सुचत आहे का? तसं नाही ग, तुझा मूड चांगला व्हावा म्हणून बोलतोय. अभिराज, तू बघितलंस ना वहिनी कशा बोलल्या ते? हो ग, मला पण राग आला, पण मी बोलतो ना, तुझी बाजू घेतली ना मी. माझी बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे अभिराज. आता तुला हातपाय चालवावे लागतील, काहीतरी प्रयत्न करावा लागेल. किती दिवस तू असा घरात बसून राहणार आहेस? प्रयत्न करतोय असं सांगतोयस, पण करतोयस का? का नाही तुला इतक्या दिवसापासून नोकरी मिळाली? का नाही करू शकला काही? हे बघ अभिराज, तुझं नोकरीचं काहीच होत नसेल तर मलाही माझं बाळ नकोय आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्यही नकोय. काय बोलतेस तू? असं का बोलतेस? यानंतर असं बोलायचं नाही, असं म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला. सॉरी अभिराज, मी तुला टोचून बोलले, पण दुसरा उपाय नाही. मी टोचून बोलल्याशिवाय तुझ्या मनाला काही लागणार नाही आणि तू मनावर घेणार नाहीस, म्हणून मला टोचून बोलावं लागलं. मी मनातल्या मनात विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा उठली आणि किचनमध्ये गेली. तिने स्वतःसाठी चहा करून घेतला. बाकीचे कोणी तिच्याशी काही बोलले नाही. सासू, चुलत सासू, वहिनी कोणीच काही बोलले नाही. फक्त कनिका तेवढी बोलली, अगं वहिनी, तू का चहा करतेस? मला सांग, मी करून देते. नाही, कमीत कमी तेवढं मी करू शकते. तितक्यात चुलत सासूने टोमणा मारला. कनिका, काहीतरी करू दे तिला. बसून बसून वजन वाढेल आणि वजन वाढलं की नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, सिझेरियन डिलिव्हरी करावी लागेल. अजून त्यात खर्च वाढेल. करू दे तिला, काही होत नाही. एकतर तिच्या नवऱ्याला कमवण्याची अक्कल नाही, वरून सगळा खर्च आपल्याच माती. अभिज्ञा चहा न घेता किचनमधून बाहेर निघाली.
अभिज्ञा ऑफिसमध्ये जात नव्हती आणि अभिराज काहीही करत नसल्यामुळे त्यांना रोज असं सगळ्यांचंच ऐकावं लागत असे. अभिज्ञाला हे सगळं ऐकण्याची सवय नव्हती. ती आधीपासूनच स्वतःच्या पायावर उभी होती. ती सगळं स्वतःचं स्वतः करायची. खूप कमी वयात तिने कमवायला शिकलेली होती ती. कधी तिने कोणाचे टोमणे ऐकले नव्हते. त्यामुळे तिला या सगळ्यांचाच खूप त्रास व्हायला लागला. घरचे तिला बोलायचे आणि ही अभिराजला बोलायची. या सगळ्यांमुळे दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. अभिराजचं अभिज्ञावर खूप प्रेम असल्यामुळे तो सगळं निमूटपणे ऐकून घ्यायचा. एका रात्री अभिज्ञा त्याला बोल बोल बोलली. त्यावेळी मात्र त्याला खरंच खूप त्रास झाला. त्याने दाखवलं नाही. चुपचाप खिडकीजवळ बसून होता. अभिज्ञा बोलली आणि झोपली. रात्री तिला जाग आली. बाजूला हाताने बघितलं तर कोणीच नव्हतं. तिने डोळे उघडले, बघितलं अभिराज तिथे नव्हता. तिने आजूबाजूला बघितलं तर तो तिला खिडकीजवळ बसलेला दिसला. ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने खांदा झटकला. तिला कळलं याचा राग अजूनही गेलेला नाही. ती त्याच्या समोर जाऊन बसली. त्याचा हात हातात घेतला. त्याने तोही सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अभिज्ञाने तिचा हात घट्ट केला होता. अभिराज, आय एम सॉरी. माझं खरंच चुकलं. मी तुला असं बोलायला नको होतं. पण मी खरं सांगू का, आता मला या सगळ्यांचाच खूप त्रास होतोय. मला सहन होत नाही रे. अभिराज, मी ऑफिस जॉईन करू का? काही गरज नाही आहे. तुला डॉक्टरांनी आराम सांगितलाय ना. असू दे, मी ऑफिसमध्ये व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन काम करेल. तसं मी ऑफिसमध्ये कळवली. तिथे सगळे चांगले आहेत रे. सगळे माझी मदत करतील. हे असं इथे घरी दिवसभर राहून मी झोपलेली असते. माझं मन कुठेच लागत नाही. नुसती चिडचिड होते. रिकामं बसण्यापेक्षा ऑफिसला गेलेलं बरं. पण अभिज्ञा, आपलं बाळ महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी काय सांगितलंय, पूर्णपणे आराम हवाय. ऑफिसला जाणार मग आराम कधी करणार? आधी घरचे काम करणार, मग ऑफिसला जाणार, त्यानंतर पुन्हा घरी येऊन काम करणार. तुला आराम कधी मिळणार सांग बरं. मला नको आराम. मी कामात व्यस्त असेल तर मला बरं वाटेल. आपलं बाळ छान होईल. असं म्हणत ती हसायला लागली. नाहीतर घरात बसून मी तुझ्यासारखी ठोंब्या होईल. ती पुन्हा हसली. अच्छा, मी ठोंब्या काय? मला ठोंब्या म्हणतेस का? थांब, तुला दाखवतो. असं म्हणून त्याने तिचे गाल ओढले. अभि सोड मला. अभिराज, दुखतंय माझे गाल, सोड मला. असे बोलून तिने त्याचे हात झटकले. त्याने तिच्या गालावरून हात फिरवला. अभिज्ञा, तुझं सगळं खरं, पण तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव आणि मला प्रॉमिस कर. मी तुला काहीही बोललो, तुला रागवलो, काहीही झालं तरी तू मला सोडून जाणार नाहीस. नाही जाणार मी तुला सोडून. अभिज्ञा अभिराजच्या कुशीत झोपली. काही दिवस असेच गेले. अभिराजचे नोकरीचे प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी तो इंटरव्ह्यूला गेलेला होता, पण त्याला हवा तसा जॉब मिळत नव्हता आणि जो जॉब मिळायचा तो हा घेत नव्हता. चांगल्या नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने छोटे मोठे काम सोडले. आता हळूहळू त्याची आईही त्याला बोलायला लागली. आधी त्याची बाजू घ्यायची, आता मात्र तीही बोलायला लागली. तिचं बघून वडीलही बोलू लागले. या सगळ्यांच्या बोलण्यामुळे अभिराजला खूप तणाव यायचा. कधी कधी तो खूप चिडायचा. घरात ताणतणाव वाढत गेला. घरातल्या ताणतणावामुळे अभिराज आणि अभिज्ञामध्ये खूप दुरावा निर्माण होऊ लागला. एका रात्री अभिज्ञा बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता. अभिराजने तिला घरभर शोधलं. ती दिसली नाही म्हणून त्याने बाहेर खिडकीतून डोकावले तर अभिज्ञा पावसात ओली चिंब झालेली होती. तो लगेच गेला आणि तिला दोन्ही हाताने पकडून आत घेऊन आला. टॉवेलने तिचे केस पुसून दिले. तिचं अंग कोरडं केलं. काय चाललंय अभिज्ञा? काय झालं? तू स्वतःची नाही, निदान त्या बाळाची तरी काळजी घे. अशी ओली होऊन आजारी पडलीस ते बाळाला त्रास होईल नाही का होणार? अभिज्ञा, मी काही बोलतोय. तुझ्याशी बोलतोय मी. अभिज्ञा, गप्प उभी आहेस तू? बोल ग काहीतरी. मला त्रास होतोय. या सगळ्यांचा तिलाही खूप त्रास होत होता. म्हणून आता आपण बोलायचंच नाही असं कदाचित ठरवलं असेल. ती फक्त शांत बसलेली होती. अभिराज तिला खूप बोलला. त्यावर अभिज्ञा भडकली. होऊ दे. बाळाला त्रास होऊ दे आणि मलाही त्रास होऊ दे. मरू दे आमच्या दोघांना. काय उपयोग असा आयुष्य जगण्याचा? मला हे मूल नको आणि मला माझं आयुष्यही नको. तू जग, तुला हवं तसं. असं म्हणून ती फ्रेश व्हायला निघून गेली. अभिज्ञाचं बोलणं अभिराजच्या मनाला लागलं. त्याला त्रास झाला आणि तो तिथून निघून गेला. अभिज्ञा फ्रेश होऊन बाहेर आली. तिला अभिराज कुठेच दिसला नाही. तिला वाटलं कुठेतरी असेल. तिने लक्ष दिले नाही आणि ती झोपून गेली. सकाळी तिला जाग आली. तिने बघितलं तेव्हा अभिराज तिथे नव्हता. वॉकला गेला असेल हा विचार करून तिने लक्ष दिले नाही. किचनमध्ये गेली, चहा घेतला. त्यानंतर तिने बराच वेळ वाट बघितली. 1 तास झाला, 2 तास झाला.
3 तास झाले अभिराज घरी आलाच नव्हता आणि त्याचा फोन लागत नव्हता. आता अभिज्ञाला त्याची काळजी वाटायला लागली. तिने घरीच विचारलं सगळ्यांना, आई तुम्हाला अभिराज दिसला का? अभिज्ञा, नाही ग, सकाळपासून मलाही दिसला नाही. सासूबाई, काका तुम्हाला अभिराज दिसला का? अभिज्ञा, नाही, कुठे गेला असेल हा? चुलत सासरे, मला काल रात्री दिसला नाही. मला वाटलं गेला असेल बाहेर शतपावली करायला, मग मीही झोपले. सकाळी उठून बघितलं तर तेव्हाही नाही दिसला. मला वाटलं वॉकला गेला असेल किंवा ऑफिसच्या कामाला कुठे विचारपूस करायला मित्रांकडे गेला असेल, येईल थोड्या वेळात असं वाटलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागलीये. अभिज्ञा, अभिज्ञा तुमच्यामध्ये भांडण वगैरे तर नाही ना झालं? सासूने विचारलं. हे ऐकून अभिज्ञा गप्प राहिली. काय ग, भांडण तर नाही ना झालं? सासूने परत विचारलं. नाही, भांडण नाही, पण थोडा वाद झाला होता. म्हणजे वाद नाही म्हणता येणार, पण थोडं बोलणं झालं आमचं तुटक तुटक. अभिज्ञा अडखळून बोलली. तू खूप बोलली असणार त्याला, म्हणून तो घर सोडून निघून गेला. सासूबाई, काय? नाही आई, मी खूप नाही बोलले. मी फक्त नोकरीचा विषय निघाला, बाकी काही नाही. अभिज्ञा, काढला ना नोकरीचा विषय, तोच तो विषय सतत काढू नये, त्यावर वारंवार बोलू नये, इतकंही तुला कळत नाही? चुलत सासू बोलल्या. नाही काकू, मी काही बोलले नाही त्याला. अभिज्ञा, तूच बोलली. तुझ्या बोलण्यामुळे तो शहर सोडून गेला असेल. सासूबाई तिला खूप बोलल्या. अभिज्ञा खोलीत जाऊन रडत बसली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी अभिराज घरी परत आला नव्हता. रात्री 11च्या दरम्यान पोलीस घरी आले. त्यांनी आधी अभिराजबद्दल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या हातात असलेले पॅकेट दिले. अभिज्ञाने लगेच ते पॅकेट हातात घेतलं. त्या पॅकेटमध्ये अभिराजची घडी, त्याच्या गळ्यातलं लॉकेट होतं. हे तुम्हाला कुठे सापडलं? अभिज्ञाने लगेच विचारलं. डेड बॉडीजवळ. पोलीस. हे ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला. डेड बॉडी? डेड बॉडी? कोणाची? कोणाची डेड बॉडी? कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? आणि अभिराज कुठे गेला? आलाही नाही तो, काही सांगून गेला नाही. आता फोन नाही लागत आहे. अभिज्ञा, हे बघा, आम्हाला फक्त एवढंच सामान सापडलेले आहे. एका व्यक्तीने त्याचा चेहरा ओळखला, त्याने इथला पत्ता दिला म्हणून आम्ही आलो. तुम्ही शहानिशा करायला आमच्यासोबत चला. अभिज्ञा हादरली. तिथेच चक्कर येऊन पडली. सासरे आणि चुलत सासरे पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेले तर अभिराज तिथेच पडून होता. पोलिसांच्या माहितीवरून अभिराजने आत्महत्या केली असावी. हे सगळे ऐकून सगळे शॉक झाले. डेड बॉडी घरी आणण्यात आली. बॉडी घरी आणली तेव्हा अभिज्ञा बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या घरच्यांनी तिला शुद्धीत यायच्या आधीच अभिराजचा अंतिम संस्कार विधी केला. काही तासानंतर अभिज्ञा शुद्धीवर आली. तिने लगेच अभिराजचं नाव घेतलं. अभि, माझा अभिराज आला का? बाजूला कनिका बसलेली होती. वहिनी, आहे, दादा आहे, परंतु तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. तू बेशुद्ध झाली होतीस ना, तर तुला विकनेस पण आलेला आहे. तू आराम कर वहिनी, दादू आहे. आलाय घरी तो, येईल तुला भेटायला. तू प्लीज इथून उठू नकोस. कनिकाच्या आवाजात अडखळेपणा होता आणि तो अभिज्ञाला जाणवत होता. तू खोटं बोलतेस ना माझ्याशी? खोटं बोलतेस ना तू? अभिज्ञा रडायला लागली. नाही वहिनी, मी खोटं बोलत नाही आहे. कनिका, सगळं खोटं. मला आठवतंय, इन्स्पेक्टर घरी आले होते. अभिराजबद्दल काहीतरी सांगत होते. काय बोलत होते पण? त्याची डेड बॉडी सापडली. कुठे आहे तो? कुठे आहे? सांग ना, अभि कुठे आहे? आता अभिज्ञा ढसाढसा रडायला लागली. कनिकाला तिची अवस्था बघवत नव्हती. तिने तिला सगळं सांगितलं. वहिनी, अगं तू बेशुद्ध अवस्थेत होतीस ना, तेवढ्या वेळात बाबा आणि काका दादूची डेड बॉडी घेऊन घरी आले आणि त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार देखील केला. नाही, अभिज्ञा जोरात किंचाळली. ते असं कसं करू शकतात? त्यांनी मला का बघू दिलं नाही? नाही, खोटं बोलतेस ना तू? खोटं बोलतेस ना तू? नाही वहिनी, मी खोटं बोलत नाही आहे. दादू आता तुला कधीच दिसणार नाही. तुला दादू कधीच दिसणार नाही वहिनी. असं म्हणून दोघीही ढसाढसा रडू लागल्या. अभिज्ञाला आता बरं वाटत नव्हतं. तिचा श्वास वाढलेला होता. कनिकाने पटकन तिच्याजवळ पाण्याचा ग्लास आणला. वहिनी, पाणी पी, तुला बरं वाटेल. नको मला पाणी, मला माझ्या अभिराजला बघायचं आहे. परंतु तो असा कसा निघून गेला? त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो मला असा सोडून जाणार नाही. मग का गेला तो? मला माझ्या अभिराजला बघायचंय. वहिनी प्लीज सांभाळ स्वतःला. दादू नाही आहे, तो तुला कधीच दिसणार नाही. अभिज्ञाने रडू रडू हाल केले. पण तिच्या घरचे तिच्या खोलीत एकदाही तिच्याशी बोलायला आले नव्हते की तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेले नव्हते. अभिज्ञा सतत रडत राहिली. अभिज्ञाच्या मैत्रिणीला उर्वीला हे सगळं कळलं आणि ती अभिज्ञाला भेटायला आली. तिला बघताच अभिज्ञाचा बांध फुटला आणि तिच्या गळ्यात गळा टाकून रडायला लागली.
दोघीही खूप रडल्या. अभिज्ञा शांत हो. दोघीत बोलत असताना तेथे तिची सासू आली. ही कलमोहिनी, हिच्यामुळे आज मला हा दिवस बघायला मिळत आहे. माझ्या मुलाचा जीव घेतला हिने. अभिज्ञाची सासू चराचर बोलायला लागली. तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? उर्वी, ए दीड शहाणे, मला अक्कल नाही शिकवायची. तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही. आमच्यासारखी म्हणजे? उर्वीने न ऐकल्यासारखं केलं. अभिज्ञा, मी काळजी घे स्वतःची आणि काही लागलंच तर फोन कर, असं म्हणून उर्वी तिथून निघून गेली. काही वेळाने अभिज्ञाची सासूही गेली. अभिज्ञा खिडकीजवळ एकटक त्या चंद्राकडे बघत होती. अभिराजच्या आठवणीत तिचा जीव जळत होता. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. बराच वेळ बसल्यानंतर तिथेच तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली. खोलीतून बाहेर आली. सगळ्यांनी तिच्याकडे बघून नाक मुरडलं, मान फिरवली. वहिनी, अगं तू बस ना, मी चहा आणते तुला. कनिकाने तिला बसवलं. वहिनीची चमची, चल तू तुझ्या कॉलेजची तयारी कर. तिला लागेल तर ती स्वतः बनवून घेईल. कुक्कळ बाळ नाही ती, अभिज्ञाची सासू बोलली. अभिज्ञाने सगळं निमूटपणे ऐकलं आणि खोलीत गेली. तिला काही करण्याची इच्छा नव्हती. खोलीत बराच वेळ पडून होती. दाराची बेल वाजली. तिच्या सासूने दार उघडलं. समोर कुरिअर मुलगा होता. काय आहे? आम्ही काही मागवलं नाही. त्याने नावाची पुष्टी केली. मी बरोबर पत्त्यावर आलोय. तुम्ही बोलवा त्यांना. हो, बोलवतो ना. वरतून येईल तो. ती समोर काही बोलणार तिथे अभिज्ञा आली. त्याने अभिज्ञाकडे बघताच, मॅडम तुमचं पार्सल. सर बोलले होते कोणाच्याच हातात द्यायचं नाही. यात खूप महत्त्वाची वस्तू आहे. त्याचं सगळं ऐकून अभिज्ञा भावूक झाली आणि निघून गेली. अभिज्ञा पार्सल घेऊन खोलीत गेली. तिने ते उघडलं. त्यात टेडी बेअर होतं. लाल रंगाच्या त्या क्यूट टेडी बेअरला अभिज्ञाने लगेच छातीशी लावलं. त्यांच्या प्रेमाची निशाणी तिच्या पोटात वाढत होती. अभिराजने पहिल्यांदा जेव्हा गोड बातमी ऐकली होती तेव्हाच त्याने तिच्या आवडीचा टेडी बेअर ऑर्डर करून ठेवलेला होता. काही कारणास्तव ते पार्सल उशिरा मिळालं होतं. अभिज्ञा त्या टेडी बेअरला छातीशी लावून झोपायची. अभिराजचा 14वीचा कार्यक्रम झाला. सगळे पाहुणे निघून गेले. अभिज्ञा अभिराजचा फोटो हातात घेऊन बसली होती. तितक्यात तिची सासू खोलीत आली. तिने अभिज्ञाच्या कपाटातून तिची बॅग काढली आणि त्यात अभिज्ञाचे कपडे भरू लागली. अभिज्ञा तिच्याच विचारात होती. सासूने तिची बॅग भरली याकडे तिचं लक्षही गेलं नव्हतं. सासूने तिचा हात पकडला. तो फोटो ठेव आणि चल इथून. आई, काय करताय तुम्ही? हात सोडा माझा. अभिज्ञा स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. चल कुलमोहिनी, आता तू इथे राहायचं नाही. माझ्या मुलाला गिळलंस. सासू तिला फरफरत नेत होती. आई थांबा, आई हात सोडा माझा. अभिज्ञा रडून रडून बोलत होती, पण सासू ऐकायला तयार नव्हती. त्या दोघींच्या आवाजाने घरातले बाकीचे लोक जमले. अहो वहिनी, काय करताय हे? चुलत सासू, आपला मुलगा नाही तर हिला घरात ठेवून तरी काय करायचं, म्हणून हिला हकलून देत आहे. अभिज्ञाची सासू, वहिनी जरा शांत व्हा, हात सोडा तिचा. चुलत सासूने अभिज्ञाच्या सासूला बाजूला केलं. वहिनी, हे तुम्ही काय करताय? बरोबर तर करत आहे. तिला ठेवून काय करायचं? वहिनी, तुम्ही विसरताय, तिच्या पोटात आपल्याच कुटुंबाचा वंश वाढतोय, आपला घराण्याचा वारस. हो ना? हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. दोघीही हसल्या. पण मला नातूच हवाय, मुलगाच व्हायला हवं, नाहीतर मी हिला हकलवून लावीन. सासू, वहिनी 3 महिने जाऊ द्या, मग आपण सरळ लिंग परीक्षण करून घेऊ. मुलगा असेल तर तिला इथे ठेवायचं, नाही तर नाही. दोघींचं बोलणं झालं. सासू अभिज्ञाजवळ गेली. माफ कर मला, मी तुझ्याशी चुकीचे वागले. सासूने तिला प्रेमाने तिच्या खोलीत नेलं. आता दोघीही तिच्याशी खूप प्रेमाने वागू लागल्या. अभिज्ञाला पण आश्चर्य वाटत होतं. तिला वेळेवर चहा नाश्ता द्यायचा, त्यानंतर गरम गरम जेवण द्यायच्या. एक दिवस दुपारी कनिका अभिज्ञाच्या खोलीत गेली. अभिज्ञा झोपलेली होती. कनिकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. किती भोळी आहेस ग वहिनी, यांचं षडयंत्र तुला कळलं नाही, पण मला सगळं कळलं. आई आणि काकूंचं बोलणं ऐकलं होतं मी. तुझ्या पोटात जर मुलगी असेल तर हे लोक तुझ्याशी कसे वागतील कोणास ठाऊक. देव करो तुझ्या उदरात मुलगाच असो, कनिका मनातल्या मनात बोलली. कनिकाच्या स्पर्शाने अभिज्ञाला जाग आली. कनिका, तू इथे? अभिज्ञा, वहिनी चहा घेऊन आले होते, घे उठ आणि चहा घे. कनिका, थँक्यू. अभिज्ञा, आज चेहरा खुललेला दिसतो आहे. कनिका, हो ग, मला छान वाटते. आई आणि काकू माझी किती काळजी घेत आहेत. अभिज्ञा, दोघींनी मिळून चहा घेतला. छानपैकी गप्पा मारल्या. त्यानंतर कनिका तिच्या अभ्यासाला गेली. अभिज्ञाचे दिवस छान जात होते. अभिराजची कमी होती, पण घरच्यांच्या वागणुकीमुळे ती स्वतःला सावरत होती. बघता बघता अभिज्ञाला 3 महिने पूर्ण झाले. सकाळी अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत आली.
अभिज्ञा, लवकर तयार हो, आज आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. आई, असं अचानक? तुम्हाला बरं नाही आहे का? काय होतंय? अभिज्ञाने पटकन विचारलं. अगं हो, जरा थांब, मी बरी आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. आपण तुझ्या चेकअपसाठी जातोय. 3 महिने पूर्ण झालेत, आता योग्य ती काळजी घ्यायला हवी ना. सासूने तिचा हात हातात घेतला. अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली. चल मग तयार हो, असं म्हणून त्या दोघी गेल्या. अभिज्ञा तयार झाली. अभिराजच्या फोटोसमोर उभी राहून त्याच्याशी बोलायला लागली. अभि, बघितलंस, सगळे माझ्याशी किती छान वागत आहेत. आज आपलं बाळ 3 महिन्यांचं झाले. मला आता कधी 9 महिने पूर्ण होऊन त्या बाळाला बघते असं झाले. कुणासारखं दिसेल रे तो? मला तर अगदी तुझ्यासारखाच हवंय. अभि, आज तू हवा होतास रे, बाळाची हालचाल बघायला, पोटात कीप मारताना बघायला. झालीस का तयार? सासूने विचारले. अभिज्ञाने होकार दिला. दोघेही हॉस्पिटलला गेल्या. अभिज्ञाच्या सासूचं डॉक्टरांशी आधीच बोलून झालं होतं. अभिज्ञाचं चेकअप झालं, सोनोग्राफी झाली. मॅडमने तिला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं. त्या तिच्या सासूशी बोलल्या. त्यानंतर दोघीही गप्प होत्या. घरी येईपर्यंत दोघींमध्ये बोलणं झालं नाही. घरी आल्यानंतर अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत गेली. तिची बॅग भरली आणि तिचा हात पकडून तिला हाकलून दिलं आणि तिच्या तोंडावर दार लावलं. काही क्षण अभिज्ञाला काय झालं कळलंच नाही. आई, तुम्ही असं मला घराच्या बाहेर का काढलं? आई, दार उघडा ना, तुझ्या पोटात मुलगी आहे. आम्हाला आमचा वंशज वाढवण्यासाठी मुलगा हवाय, मुलगी नको. आजपासून या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेत. चालती हो इथून. सासूबाईंच्या बोलण्यावर अभिज्ञाला विश्वास बसेना. तिने बराच वेळ दार ठोठावला पण कोणीही दार उघडलं नाही. कनिका दार उघडायला गेली होती पण तिच्या आईने तिलाही खोलीत बंद करून ठेवलं. अभिज्ञा बॅग घेऊन निघाली. थोड्या दूर एका बाकावर जाऊन बसली. काय झालं हे? नेहमी असं का होतं माझ्यासोबत? ती विचार करू लागली. बाजूला चहाची टपरी होती. वापाळलेला चहाचा सुगंध आणि मनमोहक गाणी दोघींचं मिश्रण सुरू होतं. अभिज्ञाने मोबाईल काढला. त्यात अभिराजचा फोटो बघून रडायला लागली. का सोडून गेलास रे मला? असं अर्ध्यावरती का टाकून गेलास? अभि, मला आता तू माझ्याजवळ हवा आहेस रे. मला एकटं नाही राहवत. तुझ्या घरच्यांनी तर मला हाकललं. आता मी काय करू? कुठे जाऊ? अभिज्ञा अभिराजच्या फोटोकडे बघून बोलली. अभिज्ञाला उर्वीची आठवण झाली. जाऊ का मी उर्वीकडे? नको, उगाच माझ्यामुळे तिला त्रास नको. पण आता एवढ्या रात्री कुठे जाऊ? मनातल्या मनात बोलू लागली. टपरीवर बाकीच्या जोडप्यांना असं एकत्र बघून अभिज्ञाला हेवा वाटायचा. काही वेळाने रिमझिम पाऊस सुरू झाला. अभिज्ञा टपरीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली. बऱ्याच वेळानंतर ती तिथून निघाली. पावसाने जोर पकडला. ती पूर्णपणे भिजली होती. नेहमी हवासा पाऊस आज तिला नकोसा झाला होता. पावसाच्या सरी तिला बोचायला लागल्या होत्या. तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा पाऊस तिच्यासोबत असायचा आणि आज तिच्या दुःखातही तिच्यासोबतच आहे. पण आज तो बोचतोय, तिच्या शरीरावर घाव करतोय. अभिज्ञाने स्वतःला त्या पावसात समर्पित केले. ढग दाटून आले, मेघ गरजून आले. तुझ्या माझ्या प्रेमाला हेच साक्षीदार ठरले. आज तू माझ्यासोबत नाही, पण यांनी माझी साथ सोडली नाही. नेहमी हवासा वाटणारा हा पाऊस आज मात्र बोचतोय मनाला. तू हवा होतास रे सोबत, मग जखमा कमी झाल्या असत्या शरीराला. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद.